नमस्कार मित्रांनो, मी सारिका आणि तुमचं स्वागत आहे मराठी पाय कथा या आपल्या हक्काच्या चॅनलवर. आज मी तुमच्यासाठी जी कथा घेऊन आली आहे ती एका तरुणाची म्हणजेच ओंकारची स्वतः अनुभवलेली थरारक कहाणी आहे. काही अनुभव इतके खोलवर जखम करतात की त्यांच्या आठवणीही आपल्याला आतून पोखरून टाकतात. ओंकारने आज हे रहस्य उघड करण्याचा निर्णय घेतला आहे, कारण काही सत्य मनात दडपून ठेवणं हे त्या भीतीला जन्मभर सोबत ठेवण्यासारखंच असतं. मी ओंकार. आज जी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे ती खूप वर्षापूर्वीची आहे, पण आजही डोळे मिटले की त्या ओसाड गावाचा कुजका ओलसर मातीचा गंध, जो भेसूर अंधार आणि त्या 3 निष्प्राण आकृत्या माझ्या नजरेसमोर एखाद्या भयानक स्वप्नासारख्या उभ्या राहतात. आज मी हे सगळं सांगतोय कारण काही रहस्य मनातच सडत राहिली तर माणूस आतून पोखरू लागतो, आणि मला आता ही गोष्ट अजून मनात ठेवायची नाहीये. मी स्वतःला समजावतोय की जे काही तिथे घडलं ते फक्त एक भयान भ्रम होता, एक निव्वळ भीती होती. पण माझं मन आजही एका अदृश्य थंडगार वास्तवाला कवटाळून बसलं आहे. खूप वर्षापूर्वीची ती गोष्ट, जेव्हा मी पुण्यातील एका आर्ट्स कॉलेजमध्ये पहिल्या वर्षाला होतो. आम्ही काही उत्साही आणि काहीसे निष्काळजी मित्र होतो, ज्यांना भीतीपेक्षा जास्त ओढ गूढ आणि रहस्याची होती. त्याच ओढीपायी आम्ही एका सोडून दिलेल्या गावात गेलो. सोडून दिलेलं गाव, नुसता हा शब्द ऐकताच अंगावर एक थंड लहर येते. आणि तिथेच त्या भेसूर उंच इमारतीच्या आत आम्ही एक अपराध केला, एक अशी चूक ज्यामुळे एका भयानक जगाचं दार आमच्यासाठी कायमचं उघडलं गेलं. आम्ही त्या अंधारात प्रवेश केला जिथे वेळ थांबला होता आणि जिवंतपणीच गोठलेले 3 चेहरे, किंवा मी त्यांना आकृत्या म्हणेन, आमची वाट पाहत उभे होते. हा अनुभव केवळ एका सहलीचा शेवट नव्हता, तर तो माझ्या आयुष्यातील एका भयानक पर्वाचा आरंभ होता. त्या 3 आकृत्याने आमच्याकडे कशा प्रकारे बघितलं होतं ते डोळे, ते अजूनही माझ्या पाठीचा कणा गोठवतात. तुम्ही तयार असाल तर माझ्यासोबत त्या भयान प्रवासाला चला. मी तुम्हाला शब्दशः त्या सोडून दिलेल्या गावाच्या काळोखात घेऊन जातो. त्यावेळी मी पुण्यातील एका नामांकित आर्ट्स कॉलेजमध्ये शिकत होतो. माझ्या अनेक मित्रांना कंटाळवाणा वाटणारा एक विषय होता, पण माझ्या आणि समीरच्या आवडीचा होता. लोककथा, गूढ आणि पुरातन रहस्य हा विषय माझ्या मनात नेहमीच एक अनामिक कुतूहल जागवत असे. जगात ज्या गोष्टींना विज्ञानाच्या तराजूत मोजता येत नाही त्याबद्दल जाणून घेण्याची ओढ होती, आणि या विषयाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जात होते. प्राध्यापक देशमुख सर, 50च्या आसपास वय, पण त्यांची नजर एखाद्या गरुडासारखी भेदक होती. पांढरे झालेले केस आणि नेहमी जड गूढ आवाजात बोलण्याची त्यांची सवय. विशेष म्हणजे ते स्वतः गूढ विषयांवर अफाट विश्वास ठेवणारे होते, ज्यामुळे त्यांचे वर्ग नेहमीच रोमांचक असायचे. माझा जिवलग मित्र समीर, आम्ही दोघेही एकाच मातीतले. आम्हाला भूते, आत्मे आणि अदृश्य शक्ती यांच्या भीतीने ग्रासून जाण्याऐवजी त्यांच्याबद्दल जाणून घेण्याची एक वेगळी नशा होती. आम्ही दोघेही वर्गात समोर बसून सरांचे प्रत्येक वाक्य डोळ्यात साठवत असू. एक दिवस सरांनी वर्गात एक अशी घोषणा केली ज्यामुळे आमच्या आतला थरार एका क्षणात जागृत झाला. या आठवड्यात आपण एक वेगळी, एक फील्ड ट्रिप म्हणजेच एक शैक्षणिक सहल करणार आहोत, आणि ती कुठल्या पर्यटन स्थळी नाही तर एका सोडून दिलेल्या गावात. तो शब्द सोडून दिलेलं गाव एवढाच उच्चारला गेला आणि वर्गात एक प्रकारची थंड शांतता पसरली. आमच्या दोघांचेही रक्त सळसळायला लागले. हे गाव ब्रिटिश काळात साधारण 1900च्या सुमारास वसलेलं होतं. एका विशिष्ट उद्योगासाठी ते विकसित करण्यात आलं होतं, पण अवघ्या काही वर्षातच
अचानक ते पूर्णपणे ओस पडलं. लोक अचानक कुठेतरी गायब झाले किंवा त्यांनी ते गाव सोडलं का, या प्रश्नांवर सर काहीच बोलायला तयार नव्हते. तुम्हीच शोधा असं म्हणून त्याने त्याच्या चेहऱ्यावर एक रहस्यमय, किंचित भीतीदायक हसू आणलं. त्या हसत्यामागे काहीतरी भयंकर सत्य दडलेलं असावं असं तेव्हाच माझ्या मनात आलं. तो दिवस उजाडला. कॉलेजची बस साधारण 20 ते 25 विद्यार्थ्यांना घेऊन निघाली. सुरुवातीला शहराच्या परिचित गल्ल्या, मग छोटी खेडी आणि मग हळूहळू खंदाट काळसर जंगल सुरू झालं. रस्ता अधिकाधिक वळणावळणाचा, उंच सकल होत गेला. बसच्या काचा धुरकट झालेल्या होत्या. बाहेरची दृश्ये धूसर, ओबडदोबड झाडांची होती, जी एकमेकात गुंतून एक भयावह चाळक तयार करत होती. मध्येच कोसळलेला भग्न रस्ता, त्यावर उगवलेलं गवत, हे सगळं पाहताना जाणवत होतं की आपण आता मानवी वस्तीपासून खूप दूर आलो आहोत. बसच्या खिडकीला बसूनही आम्हाला आतून गारटल्यासारखं झालं होतं. कुणालाही मोठ्याने हसायची किंवा गप्पा मारायची इच्छा नव्हती. जणू जंगलच एक अदृश्य ताकीद देत होतं, इथून पुढे तुम्ही सुरक्षित नाही. वातावरणात एक विशिष्ट भयान शांतता होती. अचानक एका तीव्र वळणावर बस थांबली. इंजिनचा आवाज थांबताच ती भयान शांतता पुन्हा पसरली. समोर एक मोकळी जागा होती आणि त्या जागेच्या मध्यभागी वेळेच्या ओझ्याखाली वाकून उभं असलेलं ते उजाडलेलं गाव होतं. रस्त्याच्या कडेला मोठमोठे दगड, तडे गेलेले रस्ते, त्यातून गुडघ्या एवढं गवत उगवलेलं होतं, जे वाऱ्याच्या प्रत्येक झुळुकीसोबत सळसळत होतं. गावाभोवती उंच काळसर विटांच्या इमारती उभ्या होत्या. त्यांच्या खिडक्यांच्या चौकटी तुटलेल्या, काही ठिकाणी फाटलेले लाकडी फळे अडकलेले, आणि आतला अंधार जणू बाहेरच्या प्रकाशाला गिळून टाकत होता. हवेत एक विचित्र कुजका वास होता, ओलसर मातीचा, जुनाट लोखंडाचा आणि काहीतरी सडलेलं असल्याचा. तो वास नाकावर येतो तेव्हा मन आपोआप सांगतं की इथे काहीतरी चुकीचं घडलं आहे. प्राध्यापक देशमुख सरांनी आम्हा सगळ्या 20 विद्यार्थ्यांना शांतपणे ओळीत उभं केलं, शांतपणे हजेरी घेतली आणि त्यांच्या नेहमीच्या जड आवाजात स्पष्ट ताकीद दिली. लक्षात ठेवा, कुणीही एकटं फिरायचं नाही, कुणीही गटापासून दूर जायचं नाही. हे नियम तुमच्याच सुरक्षितेसाठी आहेत. आणि ते मोडले तर. त्यांनी वाक्य पूर्ण केलं नाही, पण त्यांच्या नजरेतील गंभीरपणाने आम्हाला इशारा दिला होता. सर सगळ्यांना गावाच्या जुन्या, अर्धवट कोसळलेल्या मंदिराकडे नेत असताना माझी नजर नकळत एका विशिष्ट इमारतीवर खिळली. ती इतरांपेक्षा खूप उंच होती. विटांचा रंग अधिक काळपट होता आणि तिच्या वरच्या मजल्यावर अनेक बंद खिडक्या होत्या, ज्या रिकाम्या डोळ्यांसारख्या दिसत होत्या. जणू ती इमारत आमच्याकडे, आमच्या प्रत्येक हालचालीकडे बघत उभी होती. माझ्या मनात एक अनामिक ओढ निर्माण झाली. ती इमारत काय लपवत आहे? देशमुख सर आणि बाकीचे विद्यार्थी हळूहळू त्या जुन्या मंदिराच्या दिशेने सरकत होते. मंदिराकडे जाणारा रस्ता अधिक तुटलेला, अधिक गवत वाढलेला होता. सरांच्या ताकीदीचा गंभीर आवाज अजूनही माझ्या कानावर पडत होता. कुणीही एकटं फिरायचं नाही. पण त्याच क्षणी माझ्या शेजारी उभा असलेला माझा मित्र समीर, त्याने माझ्याकडे एक नजर टाकली. ती नजर भीतीची नव्हती, ती नजर होती एका हट्टी, रोमांचक कुतूहलाची, नियमांना थुडकावून लावण्याची. तो डोळ्यातला चमकणारा बालिश हट्टीपणा मला चांगलाच ओळखीचा होता. ओंकार, ती उंच इमारत बघ. तो अगदी हळू आवाजात पण स्पष्टपणे म्हणाला. ती इतरांपेक्षा वेगळी आहे. जर या गावाबद्दलचं खरं रहस्य कुठं असेल तर ते नक्कीच तिथं दडलेलं असेल. आपण तिथं जाऊया? माझ्याही मनात तोच विचार थैमान घालत होता. आमच्या दोघांनाही साध्या गोष्टींमध्ये रस नव्हता. आम्हाला ती भयानक अज्ञात खोली उघडायची होती, जी इतरांनी बंद ठेवली होती. सरांची ताकीद क्षणार्धात विसरून आम्ही दोघांनी एकमेकांना नकळत
मान हलवली. आम्ही शांतपणे, कोणालाही संशय येणार नाही अशा बेताने गटापासून वेगळं झालो आणि त्या काळसर उंच इमारतीच्या दिशेने पावलं टाकली. इमारतीच्या जवळ पोचल्यावर तिचा आकार आणि काळपट रंग अधिक भीतीदायक वाटू लागला. जणू ती जमीन आणि आकाश यांच्यामधला एक काळा डाग होती. आम्ही मागच्या बाजूने गेलो. तिथलं दृश्य अधिक विचित्रच होतं. जमिनीवर मोठाले तडे केले होते आणि त्या तड्यांमध्ये इमारतीच्या भिंतीलगत जमिनीत एक मोठा खड्डा होता. तो खड्डा नैसर्गिक नव्हता, जणू कोणीतरी मुद्दाम ते खोदलेलं होतं. एखाद्या गुहेच्या प्रवेशद्वारासारखं. खड्ड्यात डोकावल्यावर आत गंजलेली जुनाट लोखंडी शिडी दिसत होती, जी अंधारात खाली खोल जात होती. शिडीच्या पायऱ्यांवर लालसर गंज चढलेला होता आणि त्यातून ओलसर मातीचा वास येत होता. चल, समीरच्या आवाजात एक थरार होता. मी क्षणाचाही विलंब न लावता माझ्या मोबाईलच्या टॉर्चचं बटन दाबलं. प्रकाशाचा एक अरुंद झोत त्या खोल खड्ड्यात घुसला आणि आम्ही खाली उतरायला सुरुवात केली. पहिल्याच पायरीला माझं पाऊल पडलं आणि खडखड असा आवाज आला. तो आवाज शिडीच्या लोखंडाचा होता की खाली काहीतरी पडल्याचा हे कळलंच नाही. माझं काळीच थडथडलं. या निर्जन शांत गावात असा आवाज मोठा होता, जणू आम्ही गावातल्या शांततेला भंग केल्याचं निसर्गाला कळवून दिलं. खाली पोचताच आमच्या अंगावर एक ओलसर थंडगार हवा आदळली. ती हवा फक्त थंड नव्हती, ती जणू जुन्या कुजलेल्या रहस्यमय गोष्टींचा वास घेऊन आली होती. आम्ही बेसमेंटमध्ये होतो. भिंतीवर फिकट रंगाची ग्राफिटी कोरलेली होती, जी अंधारात अर्थहीन नक्षीसारखी दिसत होती. काही ठिकाणी रिकाम्या दारूच्या बाटल्या पडलेल्या होत्या आणि सगळीकडे धुळीने माखलेले लाकडी फळे विखुरलेले होते. टॉर्चच्या प्रकाशात लाकडी फळ्यांवरील धूळ आणि जाळ्या स्पष्ट दिसत होत्या, जणू या जागेला कोणीतरी खूप वर्षापूर्वी सोडून दिलं होतं. पण तरीही ती जागा काहीतरी धारण करून होती. समोरचा एक लाकडी जिना होता, जो वरच्या मजल्यावरच्या दाट अंधारात लुप्त होत होता. या बेसमेंटप्रमाणेच वरचा मजलाही पूर्णपणे बंदिस्त होता. सगळी दारं, खिडक्या बाहेरून वरून बंद केलेल्या होत्या. इथवर आलोय, वरचं बघितल्याशिवाय परत जायचं नाही, मी निर्धारपूर्वक म्हणालो. ती जागा आम्हाला आत ओढत होती. आम्ही जिना चढायला सुरुवात केली. प्रत्येक पायरीवर जुने लाकूड कर असा आवाज करत होता. तो भयानक कर्कश आवाज इतका मोठा होता की तो आमच्या स्वतःच्या हृदयाच्या धडधडीवरही मात करत होता. प्रत्येक पायरीवर मला असं वाटत होतं की आता हे लाकूड तुटणार आणि आम्ही खाली खोल पोकळीत कोसळणार. वरचा मजला म्हणजे अरुंद अंधारलेला कॉरिडॉर होता. अनेक छोटे खाणी खोल्या एका पाठोपाठ एक होत्या. विशेष म्हणजे या मजल्यावर एकही खिडकी नव्हती, ज्यामुळे नैसर्गिक प्रकाशाचा एक किरणही आत येत नव्हता. काळोख इतका दाट होता की जर टॉर्च बंद केला असता तर आम्हाला एकमेकांचा हातही दिसला नसता. तो काळोख जणू एका जाड काळ्या कापडासारखा सर्वत्र पसरलेला होता, जो भीतीला हजार पटीने वाढवत होता. आम्ही हळूहळू कॉरिडॉरमधून पुढे सरकत होतो आणि तितक्यात धप्प एक अचानक कसला तरी जड दगड किंवा वस्तू खाली आपटल्यासारखा आवाज एका छोट्या बंद खोलीतून आला. माझ्या अंगावर अक्षरशः काटा आला. एका क्षणात माझ्या शरीरातील रक्त थंड झालं. या सोडून दिलेल्या निर्जन इमारतीत आमच्याशिवाय अजून कोण आवाज करू शकतं? समीरचा हात माझ्या हाताला इतका घट्ट धरून राहिला की त्याचे बोट माझ्या हाताला रुतले. तो आवाज कुठून आला हे आम्हाला स्पष्ट कळलं होतं. तो आवाज अगदी आमच्या समोरच्या खोलीतून आला होता. एक क्षण आम्ही एकमेकांकडे बघत, डोळ्यात प्रचंड भीती आणि सोबतच आता काय करायचं हा गोंधळ. हळूहळू टॉर्चचा थरथरणारा प्रकाश पुढे करत आम्ही त्या खोलीच्या दारात डोकावलो. आत काय असेल याची कल्पनाही न केलेली बरी होती.
आमच्या छातीचे ठोके इतके वेगाने पडत होते की ते आवाज कॉरिडॉरच्या शांततेत घुमत होते. समीरचा हात अजूनही माझ्या हाताला घट्ट धरून होता, जणू आम्ही एकमेकांचा आधार सोडून दिला तर काळोख आम्हाला गिळून टाकेल. तो आवाज धप्प कुठल्या तरी जड वस्तूचा होता, पण ती वस्तू कोण फेकणार, कोण आपटणार या निर्जन बंद इमारतीत? कुतूहल आणि भीती यांच्या द्वंद्वात अखेर कुतूहलाने बाजी मारली. हळूहळू थरथरणाऱ्या हातांनी मी टॉर्चचा प्रकाश त्या बंद खोलीच्या दारात डोकावला. प्रकाशाचा एक अरुंद पट्टा आतल्या दाट काळोखात शिरला आणि भिंतींवर विचित्र सावल्या नाचू लागल्या. आणि त्याच क्षणी माझं रक्त नुसतं गोठलं नाही, तर ते पूर्णपणे बर्फासारखं थंड झालं. माझ्या शरीरातील प्रत्येक पेशीला जाणवलं की आपण एका अशा भयानक सत्यासमोर उभे आहोत ज्याची कल्पनाही आपण कधी केली नव्हती. तो क्षण टॉर्चचा प्रकाश आत पडला आणि त्या खोलीत 3 पुरुष उभे होते. हो, स्पष्टपणे 3 मानवी आकृत्या. त्यांच्या उभ्या राहण्याची पद्धत अत्यंत विचित्र होती, एकदम सरळ खांबासारखी. त्यांच्या शरीरात कसलीही हालचाल नव्हती, जणू कोणीतरी त्यांना तिथे उभे करून ठेवलं होतं. ते तिघेही एकाच रेषेत एकमेकांपासून अगदी समांतर अंतरावर उभे होते, जसे 3 जुने विसरलेले पुतळे. आम्ही टॉर्च धरून होतो, पण ते 3 जण आमच्याकडेच बघत होते. त्यांचे चेहरे काळोखात अर्धवट दिसत होते. त्यांच्या चेहऱ्यावरचे तपशील, वय, भाव काहीच स्पष्ट होत नव्हतं. पण एक गोष्ट स्पष्ट दिसत होती, जी आमच्या मनात कायमची घर करून राहिली. ते म्हणजे त्यांचे डोळे. टॉर्चच्या प्रकाशात त्यांच्या डोळ्यांचा पांढरा भाग फक्त भयंकरपणे चमकत होता. बाकीचा भाग काळोखात फिरून गेला होता, जणू ते केवळ 2 पांढऱ्या टिपक्यांनी बनलेले डोळे होते. त्यांच्या नजरेत कसलाही भाव नव्हता, ना भीती, ना राग, ना उत्सुकता. ती नजर पूर्णपणे रिक्त होती. श्वास नाही, हालचाल नाही, पापण्यांची उघडझापही नाही. जणू ते जिवंत नसून नुकतेच एखाद्या थडग्यातून बाहेर काढलेले किंवा उभे ठेवलेले पुतळेच होते, जे फक्त बघू शकत होते. त्या खोलीत हवेचा एक कणही हलत नव्हता. आमच्या टॉर्चचा प्रकाशही त्यांच्यावर काही परिणाम करत नव्हता. मी श्वास घ्यायलाही विसरलो होतो. माझ्या कानात फक्त माझ्या हृदयाचा धडधड असा आवाज आणि समीरच्या छातीतून येणारा हसहस असा अडकलेला श्वास, एवढंच काय ते ऐकू येत होतं. त्यांनी आमच्याकडे बघणं सुरूच ठेवलं होतं. त्यांच्या त्या रिकाम्या नजरेतून एक थंडगार संदेश येत होता. तुम्ही इथे का आलात? आता तुम्ही इथे अडकला आहात. 1 सेकंदाचाही विलंब न करता मी समीरला मागे ओढलं. पळ, एवढाच शब्द माझ्या तोंडून बाहेर पडला, तोही जवळजवळ किंकाळीच्या रूपात. आम्ही मागचा पुढचा विचार न करता पळालो. आम्हाला जिना, शिडी, वरचा खड्डा काहीच आठवत नाही. फक्त जीव वाचवण्यासाठी, त्या 3 निष्प्राण आकृत्यांच्या नजरेपासून दूर जाण्यासाठी आम्ही वेड्यासारखे धावत होतो. माझा पाय जिन्याच्या एका तुटलेल्या पायरीवर पडला, पण मी सावरला. करकर असा आवाज करत आम्ही जिना उतरलो. बेसमेंटमधील ती थंड हवा आता आमच्या धावण्याने वाढलेल्या उष्णतेसमोर काहीच नव्हती. आम्ही शिडीवरून अक्षरशः घसरत धडपडत वर आलो. जमिनीवरील खड्ड्यातून बाहेर पडल्यावर आम्ही मोकळ्या हवेत श्वास घेतला, पण तो श्वासही आतून जड होता. आमच्या अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. श्वास छातीत अडकला होता आणि तो थप्प आवाज तो अजूनही कानात घुमत होता. आम्ही लपून छपून धावत गेलो आणि पुन्हा आमच्या गटात मिसळलो. नशीब बलबत्तर म्हणून सर अजूनही मंदिराच्या अवशेषांचे वर्णन करण्यात व्यस्त होते आणि कुणाचेही लक्ष आमच्याकडे गेले नाही. कोणी काही विचारलं तर आम्ही फक्त एवढंच सांगू शकलो आणि तेही अडखळत. एका इमारतीत गेलो होतो. आत कोणीतरी होतं. आम्हाला बघून ते काहीच बोलले नाहीत, नुसतं उभे होते. कोणी विश्वास ठेवला नाही. सगळ्यांना वाटलं की आम्ही घाबरून आलो आहोत किंवा मस्करी करत आहोत.
पण मला आणि समीरला माहीत होतं ते अजून संपलेलं नव्हतं. त्या 3 आकृत्यांच्या आमच्यावर रोखलेल्या थंडगार कटाक्ष आम्हाला आतून खात होता. गटात परतल्यावर आम्ही मंदिराच्या अवशेषांजवळ उभे राहिलो. आमच्या चेहऱ्यावरचा घाबरा भाव आणि धाप लागल्याचा स्पष्ट परिणाम सर्वांनी पाहिला होता. पण आम्ही दिलेल्या अस्पष्ट उत्तरांवर कोणी फारसा विश्वास ठेवला नाही. सगळ्यांना वाटलं आम्ही काहीतरी पाहिलं आणि घाबरून आलो. पण माझ्या आणि समीरच्या मनात वादळ सुरू होतं. तो अरुंद कॉरिडॉर, तो धप्प आवाज आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकाच रेषेत सरळ उभे असलेले पांढरे चमकणारे डोळे. ते 3 पुरुष, ती प्रतिमा डोळ्यासमोर हलत नव्हती. आमचा तो शैक्षणिक दौरा लवकरच संपला. देशमुख सरांनी आम्हाला लवकर निघण्याची सूचना दिली. सगळेजण लगबगीने बसमध्ये चढत होते. मला भीती वाटत होती की जर सर आम्हाला त्या उंच इमारतीत गेल्याबद्दल विचारतील तर काय सांगायचं. पण नशीब बलबत्तर सरांनी फक्त हजेरी घेतली आणि बस सुरू करायला सांगितली. आम्ही आपापल्या सीटवर बसलो. समीर बाजूला शांत बसला होता. त्याचा चेहरा अजूनही पांढरा फटक पडलेला होता. बस हळूहळू त्या ओसाड गावाच्या बाहेर पडू लागली. घनदाट झाडी पुन्हा सुरू झाली, जी आता आम्हाला अधिक सुरक्षित वाटत होती. मी खिडकीतून बाहेर बघत होतो, पण माझ्या मनात मात्र एक अनामिक ओढ होती, एकदा मागे वळून त्या उंच इमारतीकडे बघण्याची. मी स्वतःला आवरू शकलो नाही. बस जशी जशी वळणावर येत होती तशी ती काळी उंच इमारत पुन्हा माझ्या दृष्टीपथात आली. शेवटचा निरोप घेण्यासाठी नाही, तर केवळ एक खात्री करण्यासाठी मी मान वळवली आणि तेव्हाच माझं काळीज पुन्हा एकदा ठोका चुकलं. वरच्या मजल्यावर अरुंद कॉरिडॉर असलेल्या ठिकाणी एक खिडकी होती, जिथे लाकडी फळी तुटलेली होती किंवा मुद्दाम काढलेली होती. त्या रिकाम्या चौकटीतून एक चेहरा बाहेर डोकावत होता. तो चेहरा तो बरोबर त्या 3 पैकी एका पुरुषाचा होता, ज्याला आम्ही काही वेळापूर्वी बेसमेंटच्या वरील खोलीत निष्प्राण उभं पाहिलेलं होतं. त्याचे डोळे थेट माझ्या नजरेत रोखलेले होते. जणू त्याने बसच्या आत धुरकट काचेतून फक्त मला ओळखलं होतं. त्याच्या चेहऱ्यावर कसलाही भाव नव्हता, पण त्या डोळ्यातील तीक्ष्ण थंडगार कटाक्ष सांगत होता की तुम्ही परत याल किंवा तुम्ही आता सुरक्षित नाही. मी किंचाळायलाच होतो. माझं तोंड उघडलं तेवढ्यात बसचा हॉर्न वाजला आणि सगळ्यांचं लक्ष दुसरीकडे गेलं. समीरने माझ्याकडे पाहिलं आणि मी त्याला केवळ शांत रहा असा इशारा केला. मी परत त्या इमारतीकडे पाहिलं. तो चेहरा मात्र एकाएकी गायब झाला होता. जणू तो केवळ एक सेकंदाचा भास होता, पण तो भास नव्हता, तो एक थंडगार इशारा होता. कॉलेजमध्ये परतल्यावर मी किंवा समीरने देशमुख सरांना काहीच सांगितलं नाही. तक्रार केली असती तर आम्हीच दोषी ठरलो असतो नियमाचे उल्लंघन केल्याबद्दल. पण खरी भीती ही होती की जर आम्ही हे सगळं सांगितलं तर सर कदाचित आमच्यावर विश्वास ठेवणार नाहीत किंवा आम्हाला वेडे ठरवतील. त्या भीतीपेक्षा ती 3 आकृत्यांची भीती जास्त होती. समीर आजही ठामपणे म्हणतो, ओंकार, ती भूती होती. त्या गावात राहून मेलेली लोक, ज्यांना त्या इमारतीत काहीतरी महत्त्वाचं जपायचं होतं आणि आपण त्यांचा शांतपणा भंग केला. मी आजही स्वतःला समजावतो. मी माझ्या मनाला अनेकदा सांगितलं की ते कदाचित भटके असतील, निर्जन इमारतीत लपलेले गुन्हेगार असतील किंवा साधं भावली पुतळेही असतील. पण 2 गोष्टी आजही मला शांतपणे झोपू देत नाहीत. पहिली गोष्ट म्हणजे तो धप असा आवाज दगड पडल्याचा नव्हता. तो आवाज जणू आमचं लक्ष वेधण्यासाठी मुद्दाम केला गेला होता. आम्ही तिथे थांबलो, तिथेच आवाज झाला आणि आम्ही तिथे गेलो. त्यांनी आम्हाला प्रवेश करण्याची परवानगी दिली होती. आणि दुसरी गोष्ट, ते 3 जण ते आम्ही येण्याची वाटच पाहत उभे होते. त्यांची समांतर स्थिती आणि त्यांच्या डोळ्यातील ती रिक्त नजर
ती नजर जी माझ्यावर शेवटपर्यंत रोखलेली होती. मी आज 8 वर्षांनी हे सगळं सांगतोय, पण ते गूढ अजूनही माझ्या आत जिवंत आहे. आजही इतक्या वर्षानंतर मी जेव्हा डोळे मिटतो तेव्हा त्या गावातले ते दृश्य माझ्या मनात एखाद्या जुन्या भयानक चित्रपटासारखे सुरू होते. त्या ओलसर मातीचा जुनाट लोखंडाचा वास, तो जंगलाचा भेसूर अंधार आणि कॉरिडॉरच्या शांततेत खुंबलेला तो थप्प आवाज, सगळं जसंच्या तसं आठवतं. माझ्या घरात सर्व सुखसोयी आहेत, मी सुरक्षित आहे, शहरात आहे हे मला माहीत आहे. पण मनात कुठेतरी एक बारीकशी भीतीची कळ सतत जाणवत राहते. जणू त्या 3 आकृत्यांपैकी एक आजही कुठल्या तरी खिडकीतून माझ्याकडेच बघत आहे. समीर आजही म्हणतो, जाऊया ओंकार परत, बघूया ते खरंच काय होते, एकदा तरी त्या रहस्याचा शेवट करूया. आणि कधीतरी त्या गावात परत जाण्याचा मी विचार करतोही, फक्त एकदाच माझं मन शांत करण्यासाठी, समीरचं म्हणणं चुकीचं ठरवण्यासाठी आणि त्या अंधाऱ्या जागेत लपलेलं कोणतंही वैज्ञानिक उत्तर शोधण्यासाठी. पण मग तो चेहरा आठवतो, तो रिकाम्या खिडकीतून डोकावणारा, माझ्या डोळ्यात थेट रोखलेला निष्प्राण डोळ्यांचा चेहरा, आणि माझे पाय थरथर कापायला लागतात. छातीत धडकी भरते, कारण मला माहीत आहे काही दारं एकदा उघडली की ती पुन्हा कधीच कायमची बंद होत नाहीत. ती उघडीच राहतात, तुमच्या मनात, तुमच्या स्मृतीमध्ये आणि कधीतरी तुमच्या आयुष्यात परत येण्यासाठी. त्या 3 आकृत्या आजही तिथे उभ्या असतील, कुणाची तरी वाट बघत, आणि त्यांच्या नजरेतले ते पांढरे ठिपके कदाचित आतापर्यंत अधिक स्पष्ट झाले असतील. मी फक्त एवढीच आशा करतो की ते दार पुन्हा माझ्यासाठी उघडलं जाऊ नये. खूपच थरारक अनुभव होता हा, नाही का मित्रांनो? ओंकारने त्या सोडून दिलेल्या गावात जे काही पाहिलं ते खरंच मानवी होतं की ते तिथल्या जमिनीचं, त्या इमारतीचं जुनं भयानक रहस्य होतं? यावर विचार करण्याची वेळ आली आहे. तुम्हाला काय वाटतं? ओंकारला दिसलेल्या त्या 3 आकृत्या नक्की कोण होत्या? त्या सोडून दिलेल्या गावात काय घडलं होतं? तुमच्या प्रतिक्रिया आणि मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. ओंकारच्या या भयानक अनुभवावर विचार करा आणि तुमच्या आजूबाजूला असलेल्या अशा गूढ जागांबद्दल नक्की जागरूक राहा. आम्ही खूप मेहनत घेऊन तुमच्यासाठी अशा थरारक कथा घेऊन येत असतो. जर खरंच तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशा नवीन अंगावर काटा आणणाऱ्या कथांचा अनुभव घेता येईल. आता आपण त्या मित्रांची नावे घेऊया ज्यांनी आमच्या मागील कथेवर लाईक आणि कमेंट करून आम्हाला पाठिंबा दिला. श्रीकांत म्हैसेकर, हैदराबाद, तेलंगणा राज्य. राजू वारेकर, कल्याण, जिल्हा ठाणे. विशाल बारवे, तळेगाव. किरण शिंदे, इचलकरंजी, जिल्हा कोल्हापूर. सुलोचना पाटील, काटेमाणिवली, कल्याण, मुंबई. सचिन दळवी, बीड. अरुण सोनवणे, सातपूर, शिवाजी महाराज नगर, नाशिक. अनिरुद्ध कासारे, मुक्काम पोस्ट घाटनंदूर, तालुका आंबेजोगाई, जिल्हा बीड. श्रुती सुतार, विक्रोळी, मुंबई. संगीता घोले, शिरपूर, जिल्हा धुळे. पराग मस्कर, खांडस. राधिका चांदोलकर, जोगेश्वरी, मुंबई. आशा मनोहर नांगरे, वाळकी, तालुका औंढा-नागनाथ, जिल्हा हिंगोली. निकिता चावकर, मालाड. माधुरी सोनवणे, मालेगाव. शीतल गव्हाणे, घाटकोपर, मुंबई. स्वाती पाटील, शिरोली, दुमाला, जिल्हा कोल्हापूर. गोरख भांदुर्गे, नाशिक. आणि शेवटी काव्या पाटील, चेंबूर, मुंबई. तुमचा पाठिंबा असाच कायम राहू द्या. भेटूया पुढील भयकथेत एका नवीन रहस्यासोबत. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.